खूप छान ऊन आहे, अजिबात गार लागत नाही आहे. तो बाया भंगार भरतोय गाडीमध्ये, त्यामुळे तो मला म्हणला 1-5 मिनटं थांबा ताई. तसेच मन पण छान लागते. चला आता जाते वरती. सर्व भंगार तो गाडीमध्ये भरतोय, त्याच्या हातगाडीमध्ये. असं भंगार घरामध्ये ठेवायचं नसतं, त्यामुळे मी सर्व देऊन टाकलं. ज्या सागरच्या फुटलेल्या बाटल्या होत्या त्या पण दिल्या. उन्हामुळे डोळे पण लागत आहेत. वायरीचे तुकडे, बरंच काय काय होतं, सगळं देऊन टाकलं. चला ताईंनो, आलेली आहे मी वरती. देवाची पूजा माझी झालेली होती, पूजाच करत होते तर तो भैया येऊन थांबलेला होता. पूजा करेपर्यंत तो खाली थांबला. पूजा झाल्यानंतर मी खाली गेले. चला, 700 रुपयाचा भंगार झालेला आहे, कारण भंगार घरामध्ये ठेवत नाही, त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी येते. खूप दिवसापासून मला ते द्यायचे होते, पण आज दिले. काय आणलेलं आहे ते पण तुम्हाला दाखवते, कारण असं म्हणतात की घरामध्ये दूध आणि दही कधीच संपू द्यायचं नाही. माझ्या घरामध्ये दूध पण नव्हतं आज आणि दही पण संपलेलं होतं, त्यामुळे दूध आणि दही असं दोन्ही ऑर्डर केलेलं होतं. तसं पण म्याऊला आमच्या दूध लागतं. घरामध्ये दूध जर नसलं तर तिचं म्याव म्याव आरडाओरडा चालू होतो. पीठ मळून ठेवलेलं आहे, दूध पण तापायला ठेवलं. सौरभला आणि मला चहा पण केलेला आहे. सौरभचा चहा त्याच्या कपामध्ये गाळून दिला आणि आता मी पण चहा घेते. ताईंनी हरभऱ्याची भाजी आणि चपाती असा स्वयंपाक करणार आहे. नंतर दुपारी साबुदाण्याची खिचडी बनवते. सकाळी भिजायला टाकला मी, रात्री माझ्या लक्षातच नाही राहिले साबुदाणा टाकायचा आहे म्हणून, त्यामुळे तो आता उशिराच भिजणार. सौरभला आणि मला चहा केला, दूध तापायला ठेवले. हरभऱ्याची भाजी आणि चपाती असा स्वयंपाक करणार आहे. शाबूस तांदूळ भिजत घातलेले आहे, रात्री माझ्या लक्षात राहिले नाही, त्यामुळे मी आता सकाळी टाकले. ते उशिराच भिजतील. दुपारी खिचडी बनवणार आहे साबुदाण्याची. या ताईंनो चहा प्यायला. चला, अजून मी चहा नाही पिलेला. पहिले मला चहा लागतो, पण दूध शिल्लक नव्हते घरामध्ये. काल जे दूध आणलेलं होतं ते खराब झालेलं होतं, म्हणजे चहामध्ये टाकल्यावर त्याचा चहा फुटत होता, त्यामुळे ते म्याऊला पण नाही दिले आम्ही. तसेच ते दूध जाळांना टाकून देणार आहे. चला, हरभऱ्याची भाजी पूर्ण अशी झटकून घेते. त्यामध्ये जर अळ्या असल्या तर त्या पूर्ण अळ्या अशा खाली पडतात. मला पण माहिती नव्हतं ताईंनो पहिले, या हरभऱ्याची भाजी अशी झटकतात म्हणून. खाली मी पहिले स्वच्छ करून घेतलेलं आहे, फरशीवरती पाण्याने पुसून घेतला आणि त्यानंतर खाली मी भाजी टाकलेली आहे. भाजी स्वच्छ निवडून घेतली, त्यामध्ये एकही अळी निघाली नाही. काही भाज्यांमध्ये खूप अळ्या असतात, पण ही भाजी चांगली लागलेली होती. कढईमध्ये तेल तापल्यानंतर त्यामध्ये जिरं टाकलं, कट करून घेतलेला लसूण, हिरवी मिरची टाकली. हिरवी मिरची आणि लसूण छान परतल्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेली हरभऱ्याची भाजी त्यामध्ये टाकून दिली व भातवाळीने खालीवर अशी छान भाजी परतून घेतली. 5 ते 10 मिनटं भाजी खालीवर छान परतून घेतली. भाजी छान परतल्यानंतर त्यामध्ये मी चवीपुरते वरून मीठ टाकले, कारण पहिले जर मीठ टाकले तर भाजी खारट होऊ शकते, त्यामुळे मी नंतर टाकले. पालेभाज्यावरती झाकण ठेवत नाही, कारण झाकण जर ठेवले तर पालेभाज्यांचा कलर बदलतो, त्यामुळे मी या भाजीवरती पण झाकण ठेवलेले नाही. 5 मिनटानंतर मी ही भाजी लाईटीच्या शेगडीवरती ठेवली. कमी फ्लेमवरती छान भाजी शिजवून घेतली. पावट्याच्या दाण्यांमध्ये हरभऱ्याची भाजी खूप छान होते. माझ्याकडे नाही, त्यामुळे मी नाही टाकले. तुमच्याकडे जर असेल ताईंनो तर तुम्ही नक्कीच करून बघा. पावटा टाकून हरभऱ्याची भाजी खूप भारी होते. भाजी आपली इथं छान शिजलेली आहे. शेगडी बंद करते. हरभऱ्याची भाजी भाकरीसोबत खूप छान लागते, चपातीपेक्षाही. रुद्राणीच्या मम्मीने पावभाजी केली. माझी वाटी तिच्याकडे होती, रुद्राणीला खाऊ दिलेला बऱ्याच दिवसापासून. तिने पावभाजी आणून दिली आणि आप्यांचं भांडं गेलेलं होतं.
ते पण आणलं. तिला ते करायचे होते, तिच्याकडं भांडं नाही, त्यामुळे तिने हे भांडं घेऊन गेलेली होती. चला, आपल्या चपात्या पण झालेल्या आहे, पिस्तारांचा डबा भरते आणि भाजी पण झालेली आहे. भाजी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेते, कारण ही लोखंडाची कढई आहे, केव्हा केव्हा गंज लागतो आणि भाजी आपली काळपट पडते, त्यामुळे मी दुसऱ्या भांड्यात काढून घेते. आणि पापड भाजते, पापडाचा थोडा खोडा करते, त्यांच्या डब्यामध्ये देते. बाकीच्या राहिलेल्या चपात्या परत करून घेते. पापड छान भाजून घेतले गॅसवरती. आता याचा करणार आहे खोळा. खोळ्यामध्ये टाकणार आहे मिरची पावडर आणि मीठ आणि वरून तेल. चपातीसोबत किंवा भाकरीसोबत खोळा हा छान लागतो. बऱ्याच ताईंना माहिती पण असेल आणि करत पण असतील. आमच्या भागामध्ये खूप करतात. हे विकतचे पापड आहे, घरी केलेले पापड माझे संपलेले आहे ताईंना, त्यामुळे मिस्टरांनी विकत पाकिट आणलेलं आहे. ज्यावेळेस आई होती त्यावेळेसच आणलेलं आहे. चला, खोळा बनवून घेते. हाताने याला असं बारीक याचा चुरा करायचा आणि त्यामध्ये मिरची पावडर आणि तेल टाकायचं आणि चवीपुरतं मीठ टाकायचं. मीठ, मिरची पावडर आपल्याला जसं तिखट लागेल तशी आपण मिरची पावडर घालायची. त्यांना जरा जास्त तिखट लागतं, त्यामुळे मी जास्त टाकलेली आहे. आणि सर्व एकत्र मिक्स करायचं. ज्या राहिलेल्या चपात्या होत्या त्या आपण करून घेतल्या. किचन ओटा एकदा स्वच्छ करून घेतला. ही स्वयंपाकाची भांडी होती, ती सर्व भांडी बेसिनमध्ये जमा केली. साबुदाण्याच्या खिचडीसाठी शेंगदाणे भाजून घेते आणि त्याच कढईमध्ये बटाटा कापून तेलामध्ये परतायला टाकते, म्हणजे नंतर वेळेवर आपली घाई होत नाही. शेंगदाणे पण छान बारीक गॅसवरती आपले खरपूस भाजून झालेले आहे. शेंगदाणे एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेते आणि याच कढईमध्ये आता बटाटा टाकून देते. राहिलेली घरातली कामं आवरून घेते, तोपर्यंत बटाटे पण शिजतील आणि जे शेंगदाणे भाजलेले आहे ते पण गार होतील. बटाटा कापून स्वच्छ धुवून ठेवलेला आहे. बटाटा टाकलेला आहे तेलामध्ये परतायला, तोपर्यंत बेडरूममध्ये जो काही पसारा आहे तो आवरून घेते. परत एकदा झाडू मारते, सर्व कपडे जमा करते आणि भिजत घालते, म्हणजे भांडे घासून होतील. तेवढे वेळ आपले कपडे छान भिजतील. त्याच्यानंतर कपडे धुवून घेते आणि सागर आल्यानंतर त्याला खिचडी करून देणार आहे गरम गरम. अशी जर आपण पूर्वतयारी करून ठेवली खिचडीची किंवा कुठल्याही गोष्टीची, तर वेळेवर खरंच खूप घाई होत नाही ताईंनो. मी अशीच तयारी करून ठेवते. बऱ्याच ताई अशी तयारी करून ठेवत असतील. चला, खूप वेळ झालेला आहे, घेते पटकन आवरून. खलबत्त्यामध्ये मी शेंगदाणे बारीक करून घेणार आहे, म्हणजेच कुटून घेणार आहे. मिक्सरमध्ये जर आपण शेंगदाण्याचं कूट केलं तर ते चवीला छान लागत नाही. बघा, शेंगदाण्यावरची पूर्ण साल मी काढून घेतलेली आहे, म्हणजे जे शिलकट
असतात शेंगदाण्यावरती, ते पूर्ण काढून घेतले आणि पाकळून घेतले. आता घेते कूट करून. खलबत्त्यामध्ये जर आपण असे शेंगदाणे कुटले तर त्याला तेल पण छान सुटतं, तसं मिक्सरच्या भांड्यामध्ये सुटत नाही. ही जी मुसळ आहे हिला असं उलटी करायची आणि ते पूर्ण असं काढून घ्यायचं. बघा कुटल्यामुळे याला छान असं तेल सुटलेलं आहे. बघा असं मिक्सरमध्ये होत नाही ताईंनो. कपडे वाळायला टाकायची आहे, पण पहिले बाल्कनी धुवून घेते आणि झाडांना पाणी देते. झाडं बघा कशी सुकून चालली. कालच झाडांना पाणी द्यायचे होते आणि बाल्कनी पण धुवायची होती, पण वेळच नाही मिळाला ताईंनो. पहिले आता बाल्कनी धुते आणि नंतर कपडे टाकते वाळायला. सकाळी उठल्या उठल्या झाडू मारलेला असतो, तरी पण एकदा झाडू मारून घेते, कारण रांगोळी काढलेली आहे. रांगोळीमुळे सर्व कचकच होईल. तसं तर हे बेशिंग मी रोज घासत नाही, 2 ते 3 दिवसातून हे बेशिंग घासते. बेशिंग घासून घेते, झाडांना पाणी देते आणि नंतर बाल्कनी धुवून टाकते. दह्याचे जे खाली डबे झालेले होते माझ्याकडे, त्यामध्ये मी मनी प्लॅन्ट लावलेला आहे. खूप छान आलेला आहे तो. वरती मी ते असे लटकवून ठेवलेले आहेत. घरीच त्याला बिळं पाडले आणि त्यामध्ये पावसाळ्यामध्येच मनी प्लॅन्ट लावलेले होते. खूप छान आलेले आहेत. त्यांना पण वरती सोडून मी पाणी देते. सर्व पाणी देऊन झाल्यानंतर बाल्कनी स्वच्छ धुवून घेते आणि माझ्याकडे जो प्लॅस्टिकचा खराटा आहे त्या खराट्याने सर्व पाणी काढून घेते, कारण लवकर वाळून जाईल. ह्यावेळेस ऊन येत नाही, उन्हामुळे लवकर वाढले असते, पण ऊनच नाही ताईंना. हा जो टेबल आहे तो टेबल पण मी स्वच्छ धुवून घेतला, कारण त्यामध्ये आतून खूप जाळे झालेले होते. जेवण झाले, भांडी पण घासून झाली, किचन ओटा पण स्वच्छ केला आणि जो काल हंडा काढलेला होता पिण्याचे पाणी भरण्यासाठी तो काल भरलाच नाही, आज भरला. आणि पहिला जो हंडा आहे तो पण घासून ठेवला. खूप गार लागलेले आहे. आता मी थोडा वेळ खाली जाते उन्हात बसायला, 1-5 मिनटं बसते आणि तिथून आल्यानंतर कालचा जो व्हिडिओ आहे तो एडिट करते आणि अपलोड करते. म्याऊ पण बघा कशी उन्हात बसलेली आहे, तिला पण गार लागते. आजचा ब्लॉग इथंच संपवते ताईंनो. परत भेटू उद्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.